मंडळी नमस्कार. बित्तम बातमी पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मी प्रसाद मोकाशी पुन्हा एकदा स्वागत करतो. गेले 2 भागामध्ये मी तुम्हाला नेमकं काय सांगणार या भागांमधून हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं. हे सांगत असताना मला एक जाणवलं की मुंबई शहर हे सर्वार्थाने पहिलं शहर आहे जे आम्हा सर्वांना वेगळ्या पद्धतीने जाणवतं. दररोजची लोकलची मारामारी, ऑफिसला जाण्यासाठी धावत पळत सकाळी गाडी पकडायची, रात्री थकून बागून घरी येताना परत येतानाही आपल्याला जाणवतं की अरे रात्रीचा इतके उशीर झाला तरी पण हे शहर आहे तसंच चालू आहे. शहराच्या कानाकोपऱ्यांमध्ये कायम जाग असते. अशा पद्धतीचं शहर दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 तास अव्याहतपणे सुरू असतं. हे असं जगातलं एकमेव शहर आहे की जिथे 24 तास जाग असते. हे शहर कष्टकऱ्यांचं आहे, काम करणाऱ्यांचं आहे. या शहरामध्ये कोणी उपाशी राहत नाही, कोणाचंच पोट रिकामं राहत नाही, त्याचप्रमाणे कोणाचा हात रिकामा राहत नाही. तुम्ही मनात आणलं तर या शहरामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी घडत असतं आणि ते घडत असतानाही अनेक गोष्टी अशा घडल्या आहेत इतिहासामध्ये की त्यामुळे या शहराची ओळख जगाच्या पातळीवरती पहिलं शहर अशी म्हणून झालेली. हे पहिलं शहर म्हणजे काय? या शहराची निर्मिती ज्या पद्धतीने झाली ती निर्मिती पाहता हे जगातलं एकमेव शहर आहे. म्हणजे कसं तर ह्या शहराची निर्मिती 7 बेटं एकत्र जोडून केलेली. असं जगातलं कोणतंही अन्य शहर नाहीये की 7 बेटं एकत्र केली आणि त्यांचं मोठं शहर झालं. पण हे मुंबई शहर हे तशा पद्धतीने झालं. या शहरामध्ये असं बघायला गेलं तर तुम्हाला एक जाणवेल की हे शहर खऱ्या अर्थाने कोणाला तरी आहेरात दिलेलं आहे. आहेर म्हणून दिला जातो. तुम्ही बघा, कुठेही काढून बघा, कोणत्याही इतिहासाच्या पानावरती जगातलं कोणतंही शहर असं एका सत्तेने, एका राज्यसत्तेने दुसऱ्या राज्यसत्तेला आंदण दिलंय असं कुठेही नाही. पण मुंबईच्या बाबतीत घडलं. म्हणजेच मुंबई शहर त्या दृष्टीनेही पहिलं शहर ठरलंय. पोर्तुगीज राजाने इंग्लंडच्या राजाला आहेर म्हणून, आंदण म्हणून आपलं शहर, मुंबई शहर हे देऊन टाकलं. आता अशा पद्धतीचं हे शहर कागदोपत्री ब्रिटिशांना देणं कोणत्या कोणत्या शहरामध्ये बघा असं घडलंय, शहराच्या बाबतीत घडले नाही घडले. म्हणजे मुंबई शहर तिथे पहिलं झालं. ब्रिटिशांची सत्ता इथे असली होती तरी ह्याच्या अगोदर मुंबई शहरावर राज्य कोणाचं होतं? तर राज्य, आता भूमिपुत्र म्हटलं तर वेगळा भाग येतो, पण राज्य कोणाचं होतं? तर गुजरातमध्ये जो मुस्लिम राजा होता, मुस्लिम सरदार होता, त्याच्या अधिपत्याखाली मुंबई शहर होतं. म्हणजे गुजरातची तेव्हापासूनच आपल्यावरती पकड होती असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्याला आताचे राजकीय संदर्भ नका लावले तरी ते चुकीचे ठरतील नाही ठरतील हा वेगळा भाग आहे, पण आताचे राजकीय संदर्भ वेगळे. पण मुंबई शहरावरती गुजरातच्या मुस्लिम राजाचा, मुस्लिम राजवटीचं मुंबई शहरावर अधिपत्य होतं. जे त्या मानाने म्हटले गेले किंवा त्या काळात म्हटले गेलेले हिंदू राजे हेही आताच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये पैठण किंवा औरंगाबादकडचे होते. म्हणजेच मुंबईवरती कायम बाहेरूनच सत्ताधारी आले. म्हणजेच असा प्रकार अन्य कोणत्या शहरांच्या बाबतीत घडलाय का? भारतातल्या कोणत्याही शहरांच्या बाबतीत असा प्रकार घडलेला दिसत नाही. जगाच्या पातळीवरही असा कोणताही प्रकार घडताना दिसलेला नाही. म्हणजेच मुंबई शहर तिथेही पहिलटकरी नाही, पहिला क्रमांक आहे. स्वातंत्र्य लढा जर बघायला गेला तर स्वातंत्र्य लढा भले
मंगल पांडेने तिकडे सुरू केला असेल उत्तरेकडे, पण ब्रिटिशांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या 7 स्वातंत्र्य सैनिकांना, म्हणजेच बंडाळी करणाऱ्या लष्करातील 7 लोकांना फाशी दिलं, ते मुंबईतल्या आझाद मैदानावर, जिथे आज धोबी तलाव जो भाग ओळखला जातो, त्या धोबी तलावाच्या जवळ, त्या धोबी तलावाला पूर्वी फाशीचं तळ म्हटलं जायचं, आणि तिथे ब्रिटिशांनी 7 स्वातंत्र्य सैनिकांना फाशी देऊन जाहीरपणे फाशी दिलं होतं, आणि त्यांची प्रेतं लटकवून ठेवली होती लोकांमध्ये दहशत पसरवावी म्हणून. असा प्रकार हा फक्त आणि फक्त मुंबई शहरात घडला. म्हणजे बघा, मुंबई त्या दृष्टीने पण पहिली झाली. या शहरात या देशातली पहिली रेल्वे धावली, मुंबई ठाणे. म्हणजे रेल्वे उभारली गेली, रेल्वे धावली, ही पहिल्यांदी या देशामध्ये मुंबई शहरात. मग मुंबई ठाणे रेल्वे धावल्यानंतर त्याच्या अनुषंगाने वाढ होत गेली, प्रगती होत गेली, विकास होत गेला. मुंबई शहर एक खऱ्या अर्थाने आर्थिक केंद्र बनलं, वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक केंद्र बनलं. मग ते सत्ताधाऱ्यांना उपयोगी होतं, कष्टकऱ्यांना, या सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या, विरोध करणाऱ्या नागरिकांना, रहिवाशांच्याही उपयोगाचं होतं. असं हे शहर, मुंबई शहर, याची आणखीन ओळख आपल्याला करता येईल. पण हे करत असताना मुंबईमध्ये काय काय घडलं, कसं कसं घडलं, मुंबई शहर कसं उभं राहत गेलं, हे जाणून घेणं, त्याचा इतिहास जाणणं हे खूप रंजक आहे. आपण हे ऐकून घेऊ. तोपर्यंत या बित्तम बातमी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे आभार, धन्यवाद.